मंडळी, लहान लेकराचा भातुकलीचा खेळ तुम्ही बघितला असेल किंवा लहानपणी खेळलाही असाल. त्यात खोटं घर भांडण भांडण लेकरं खेळत असतात आणि म्हणतात तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. ही सगळी गोष्ट मी का सांगते, तर एकीकडे बागेश्वर बाबाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांना अंधश्रद्धेवरून टोकलं जातं. अर्थातच ते बरोबर देखील असेल. पण दुसरीकडेच स्वतःच्याच अंगणात वाढलेल्या एका महाबोंधूला आणि बलात्कारीला आरोपीला साधुत्व बहाल केलं जातं. जनतेचा आशीर्वाद घेण्याआधी हे नेते या असल्या बाबांचे आणि मामांचे पाय धरत असतात. सोलापूरचा मनोहर मामा नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. 27 एकरचा मठ, 4 मोठे आश्रम, मंत्रालयातून थेट फोन आणि वाढदिवसाला चक्क 90 आमदारांची हजेरी. रोहित पवार सध्या बागेश्वर बाबा आणि मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. त्यांचं म्हणणं रास्तही असेल, पण मग हाच नियम मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला लागू का होत नाही? जेव्हा स्वतःच्याच गटाचा विषय येतो तेव्हा हा भोंदू मार्गदर्शक कसा बनतो? शेवटी काय तर हमाम में सब नंगे होते. छोटे दादा बनू पाहणारे रोहित दादा आणि पूर्ण शरद पवार गट यातून काही वेगळा नाहीये, आणि हेच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच प्रश्न तुमचे आवाज आमचा. मंडळी, मनोहर मामांचं प्रकरण नाशिकच्या खरात प्रकरणापेक्षाही भयंकर आहे. हा माणूस बोंबील विकता विकता चक्क अवतार बनला. कुणाचा तर बाळू मामाचा. पण याला अवतार बनवलं कोणी, याला मोठं केलं कोणी? ते इथल्या राजकीय नेत्यांनी. शपा शरद पवार गटाच्या नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो आणि जवळीक आता काही लपून राहिलेली नाहीये. ती सोशल मीडियावर तेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्या मनोहर भोसलेवर बलात्कार, आर्थिक फसवणूक आणि कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली लोकांची लूट केल्याचे गुन्हे आहेत, तो एका राजकीय गटाचा आध्यात्मिक मार्गदर्शक कसा काय बनू शकतो? रोहित पवार साहेब बागेश्वर बाबांच्या नादी लागण्यापेक्षा किंवा मनुस्मृतीवर बोलण्यापेक्षा आधी तुमच्याच अंगणात वाढलेल्या या मनोहर भोसलेंच्या प्रतापावर का बोलत नाहीयेत? की काय आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तो बोंधू? एकेकाळी बाजारात बोंबील विकणारा हा माणूस अचानक बाळू मामांचा अवतार कसा झाला? 2021 ला जेलमध्ये गेला, बलात्काराचे आरोप झाले, तरीही याच्या दरबारात नेत्यांच्या रांगा का लागायच्या? गोष्ट सुरू होते ती इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातून. मनोहर भोसले नावाचा एक तरुण डीएडच्या परीक्षेत नापास झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी आठवडी बाजारात तो सुके बोंबील विकू लागला. पण म्हणतात ना, नशिबाचे चक्र कधी फिरेल आणि कसे फिरेल ते सांगताच येत नाही. मनोहर अचानक तिथून गायब झाला. काही वर्षांनी परतला तो थेट पांढरे शुभ्र कपडे घालून, गळ्यात माळा आणि हातात बाळू मामांची काठी घेऊन आला. त्याने दावा केला की मी साक्षात संत बाळू मामांचा अवतार आहे. करमाळ्याच्या उंदर गावात मठ थाटला आणि जादू सुरू झाली. खिशातील नोटांचा नंबर ओळखून दाखवणे हा त्याचा हुकुमी इक्का होता. पण यात अध्यात्म कमी आणि हात चलाकी जास्त होती हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. आता तुम्ही म्हणाल बाबा आहे तर लोक जाणारच ना. पण हा बाबा साधा सुद्धा नव्हता. याच्यावर असलेले गुन्हे पाहिले तर अंगावर काटा येईल. 2021 मध्ये एका महिलेला सिरियल मध्ये काम देतो म्हणून बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. बारामतीमध्ये कॅन्सर बरा करतो म्हणून 2.25 लाखांची फसवणूक केली. दौंड मध्ये मणक्याचा आजार बरा करतो म्हणून फसवणूक. इतके गंभीर गुन्हे असूनही मनोहर भोसले जामिनावर बाहेर येतो आणि पुन्हा दरबार भरवतो. ते कसं? कारण याच्या डोक्यावर राजकारण्यांचा हात होता. सांगली, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतील बडे राजकारणी याच्या मठात सल्ले घ्यायला यायचे. मठाकडे जाणारा रस्ता ग्रामस्थांनी बंद करण्याचा प्रयत्न केला तर थेट वरून फोन येतो. अहो, एका सरपंचाने तर असा दावा केलाय की मामाच्या वाढदिवसाला हडपसरच्या रिसॉर्टमध्ये 90 आमदार हजर होते. तब्बल 90 आमदार. विचार करा, ज्या विधानसभेत राज्याचं भवितव्य ठरतं तिथले अर्धे आमदार एका भोंदू बाबाच्या पायाशी लोटांगण घालत होते. राजकारण्यांना वाटतं की जनता भोळी आहे, पण जनता आता विचारते की जर बागेश्वर बाबांची अंधश्रद्धा चुकीची आहे तर मग मनोहर मामांची भोंदूगिरी संस्कार कशी काय ठरते? मनोहर भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तेव्हा कुणीही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाने तांडव का केलं नाही? ज्या नेत्यांनी या बाबाला जवळ केलं त्यांच्यामुळेच तर हजारो भक्त लुटले गेले नाहीत का? रोहित पवार म्हणतात की मनुस्मृतीच्या नादी लागू नका, पण जो बाबा स्वतःला कायद्याच्या वर समजतो, महिलांवर अत्याचार करतो, त्याला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेबद्दल ते आता गप्प का आहेत? कदाचित मामांच्या नादी लागल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही असं त्यांना वाटत असावं. कारण ज्याच्याकडे 27 एकरचा मठ आणि फौजा आहेत तो निवडणुकीत कामाला येतो, हेच या मागचं खरं गुपित आहे. मंडळी, हे राजकारण फार गलिच्छ आहे. इथं गुन्हेगाराला सुद्धा महाराज केलं जातं, जर तो आपल्या सोयीचा असेल तर. मनोहर भोसलेला 2021 मध्ये अटक झाली तरीही अमावस्या पौर्णिमेला त्याच्या मठात रांगा लागायच्या. खूप गर्दी असायची.
कारण त्याला मंत्र्यांकडून पूजा मिळते, बड्या नेत्यांना वरदहस्त मिळतो. जेव्हा एखादा नेता म्हणतो की आम्ही पुरोगामी आहोत, तेव्हा त्यांनी आपल्याच गटात असलेल्या या भोंदू कॅन्सरची आधी शस्त्रक्रिया का केली नसावी? एका बाजूला पुरोगामित्वाचा आव आणायचा आणि दुसऱ्याच बाजूला मनोहर भोसले सारख्या बलात्कारी बंधूला जवळ करायचं. ऐसे कैसे चलेगा रोहितजी? जर तुम्ही दुसऱ्यांच्या बंधुगिरीवर टीका करत असाल तर तुमच्याकडे नैतिकता असायलाच हवी. रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की मनोहर भोसले सारख्या विकृत माणसाला त्यांनी का जवळ केलं. बाळूमामांचा अवतार म्हणून घेणाऱ्या या बंधूला जर तुम्ही मार्गदर्शक मानत असाल तर मग समाजाकडून न्यायाची अपेक्षा करू नका. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, बंधुगिरीचा नाही. त्यामुळे आता वेळ आलीये की या पॉलिटिकल बंधू कनेक्शनचा पर्दाफाश करण्याची. तुम्हीच सांगा मंडळी, दुसऱ्याला उपदेश देण्यापेक्षा आधी स्वतःच्याच घरातला कचरा साफ करायला नको का? तुम्हाला जे पण वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की मत मांडा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा.